अरे भाई थँक्यू भाई. पण जाता आता विचार केला की सिद्धिविनायक मंदिरात पाया पडून जाऊया. म्हणजे मी जरा गणपती बाबा कसे घेऊन झाले कांद्यावरती. इतकी सुंदर गाडी सजवली आपल्या गणपती बाप्पासाठी. गणपती बाप्पाला निरोप द्यायचा तर असा मित्रांनो एकदम गणपती बाप्पा पण खुश होऊन गेले पाहिजे. आता उंबरगाडीचा राजा निघालाय विसर्जनासाठी, तर ते तुम्ही बघा. योगायोगाने परत आपल्याला खूप जवळून दर्शन झालं मित्रांनो. तर आता आपण चाललोय गिरगाव चौपाटीला. तो पाहू शकता तुम्ही आपल्या मागे आपला चिंतामणी बाप्पा. तर चला मित्रांनो, कोणीतरी ना भुंड्याने आपल्या ना गाडीचं लॉक तोडलेलं. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 3:15. पाहू शकता. याला घ्यायला मी परत गिरगाववरनं कुठं आलोय टिळक नगरला. याला फक्त स्पेशल घेण्यासाठी. आणि बाकीचे आपले मित्र घरी गेलेत. तर आम्ही दोघंच फिरणार आहेत आणि रात्रीचं विसर्जन वगैरे बघणार आहे. कारण की झोप तर भरपूर आली. बोलायला येत नाही. ॲक्च्युली झालं काय मी तुम्हाला सांगतो, त्याला जास्त बोलायला लावणार नाही मी. सकाळी तो लालबागच्या राजाला गेला, सकाळी 1ला वगैरे गेला असेल तो. मला पण सकाळी यायचं होतं, खूप इच्छा असते मला यायची दरवर्षी. पण काय असतं आमच्या इकडं वादन असतं ना मानाचं, तर ते आम्हाला करावं लागतं. तर ते दुपारी 2ला स्टार्ट होतं तर रात्री 12ला संपतं. तर मयूर गेला पुढे, त्याला बोललो तू जा आणि नंतर संध्याकाळी ये घरी. 7-7:30पर्यंत घरी येतो गिरगाववरून. आणि घरी थोडा आराम करून चार्जिंग वगैरे परत मोबाईलला करून स्पेस खाली करून मोबाईलचा, मग आपण परत मी टिळकनगरला येतो. घरी जाऊन मग आपण सोबत जाऊ तिकडं तुझं वादन संपल्यावर. तर तसं काय त्याला जमलं नाही. तो ॲक्च्युली इकडे आलाच 10:30ला. तो घरी जाणार होता, खूप थकलेला तो, कळत पण होतं त्याच्या आवाजावरून. तर त्याला मी बोललो माझी खूप वर्ष इच्छा होती, मला लालबागच्या राजाला जायचं आहे रात्री गणपती बघायला गिरगावला. तर जाणं पॉसिबलच होत नव्हतं. मित्र नुसते टांग द्यायचे, पण मी बोललो मी एकटा तरी जाईलच आता. पण शेवटी ह्यावेळी मयूर आहे, तर मयूर बोलला की यावेळी मी येतो तुझ्यासोबत. तर तो जाणार होता, त्याला जबरदस्ती मी बोललो भाई चल यार तुझ्या भरोशावर मी होतो. तो बिचारा एवढा थकून बाप्पासाठी आणि माझ्यासाठी येतो. माझी बरी इच्छा होती भाई, मी पण पहिल्यांदाच थांबलोय. पण थकलाय तो खूप. त्याला नॅप घे बोललो मी, झोप थोडं 10-15 मिनटं. तो ऐकतच नव्हता. झोप बोललो त्याला, जबरदस्ती त्याला फक्त उशी दिली आणि जमिनीवर तो असा झोपला किंवा पूर्ण बेशुद्धच झाला. एवढा थकलेला तो. ॲक्च्युली त्या तोंडावर ना, चेहऱ्यावर सॉरी, त्याच्या थकावट आणि हे सगळं दिसून येत होतं. तर त्याला बोललो तू जबरदस्ती झोपच. तर तो पावणा तास 1 तास का होईना पण झोपला. त्याला बोललो तुला फ्रेश वाटेलच बघ. आणि त्याला आता थोडं फ्रेश वाटतंय म्हणून त्याला मी घेऊन चाललोय आता जातोय. हा गिरगावला जमेल तेवढं करू. बोलू तर नाही शकत, बोललो तर खूप तुम्हाला माहिती आहे. ब्लॉग्स मध्ये पण बोललोय खूप, हे दाखवल ते दाखवल, पण जमलं नाही. पण जेवढं होईल तेवढं प्रयत्न करू. हा तेवढं तुम्हाला दाखवूयात आम्ही. तर चला भेटूयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि पुढच्या वर्षी लवकर या. आणि एक आनंदाची बातमी अशी आहे की खरंच गणपती बाप्पा हे पुढच्या वर्षी म्हणजे 2025ला लवकरच येत आहेत. गणेश चतुर्थी डेट 2025, वेनसडे 27 ऑगस्ट 2025. म्हणजे 27 ऑगस्टला पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येते. खूप लवकर. किती मस्त वाटतं. मगाशी मी पाण्यात गेलतो, त्याला नाही नेणार आहे कारण घरून आधी शिवा पडल्या. पाण्यात जायचं नाही. तुमचा भाऊ खतरो खिलाडी माहिती आहे, बघा पाण्यात बिण्यात जाऊन आलो. एवढं फिवढं काय नाही, मला शिवा पडलं. एवढं जाऊ. चला निघूया. चला. सुरुवातच एवढी खतरनाक झालेली आहे ना, नाईटला जायची. आम्ही आलो त्यांनी अशी नाचत मारली. बोललो माहिती काय भूतावारी नाचतात काय रात्री. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सह्याद्री. हो भाई साहब खतरनाक मित्रांनो. मित्रांनो आपल्याला सह्याद्री क्रीडा मंडळ टिळकनगरचा राजा हा पण गणपती दिसलेला आहे बघा इकडे. पण आलो आपण दादर मध्ये आलो आपण आता.
अरे भाई थँक्यू भाई थँक्यू. मानव मानव त्याला तुम्ही वादनाच्या ब्लॉग मध्ये बघितला असाल. बरं. चेंबूरच्या चिंतामणीच्या ब्लॉग. हा एकदम मस्त याला पण सुचित याला पण बघितला असेल. मस्त आहे मस्त मस्त. बाकी कसं चाललंय निवांत निवांत हे काय ब्लॉगर मी चालू रोज बघतो तुझं काय होतं. थँक्यू भाई. माहित नाही आपण आपला मित्र आहे. इन्फ्लुएन्सर या इन्फ्लुएन्सर सही आहे आहे, आपला. आलेख नाव आहे. सेम. गिरगावला चाललं नंबर मूर्ती आहे बाकी गणपती बाप्पा. खतरनाक एकदम भाई खतरनाक हा. हात बघ हात बघ लेफ्ट अँड राईट वाला हात बघ किती मस्त. मानपूरचा राजा आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण जाता आता विचार केला की सिद्धिविनायक मंदिरात पाया पडून जाऊया म्हणजे बाहेरूनच. मुंबईचं सगळ्यात सुप्रसिद्ध मंदिर सिद्धिविनायक. सिद्धिविनायक बाप्पा माझं सगळ्यात फेवरेट आहे. कारण या मंदिरात येण्या गणपती बाप्पाशी बाप्पा आपल्यासाठी खूप आहे सगळं काय. तर आपण पाया पडू आणि मग इथून पुढचा प्रवास चालू करू. चला. तर मित्रांनो आता आपण आलो दादर चौपाटीला आणि आता पहिली आपण इकडचे गणपती बघू त्यानंतर गिरगावला जाणार आहोत. तर पहिली इकडचे आपण मस्त मस्त गणपती कव्हर करणार आहोत. पुढे पुढे घ्या जाऊ दे आतमध्ये. गणपती बाप्पा मोरया. इथे पण आरती चालली आहे मित्रांनो. सगळ्यात भारी. पाहू शकता ही गणपतीची मूर्ती पण खूप सुंदर आहे. त्याच्यात सर्वच गणपतीच्या मूर्त्या सुंदर आहेत मित्रांनो. कागदापासून बनवलेली श्रींची मूर्ती मित्रांनो. कागदाच्या लगद्यापासून हा. पूर्ण इको फ्रेंडली मूर्ती. इको फ्रेंडली मूर्ती मित्रांनो पाहू शकता. खूप सुंदर खूप सुंदर. चला पुढे. मित्रांनो तुमची नजर जाईल तिकडे गणपती बाप्पा दिसतात आपल्याला. प्रसाद भेटलाय. रथामध्ये चाललाय आपला गणपती बाप्पा पाहू शकता तुम्ही. पुढे जाऊया. वडाळ्याचा सम्राट पाहू शकता. पावर आहे ना. खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो पाहू शकता. पुढे पुढे जाऊया आपण. चला. जुन्या काळात अशा मूर्त्या बघायला भेटत नाही. जुन्या काळात सुबकांनी मोठ्या पण मित्रांनो गणपती बाबा कसे घेऊन झालेत कांद्यावरती. मस्त वाटतंय बघताना. पुढे मागे जायला रस्ता नाही आपल्याला. आपण इकडून जाऊया टेम्पोच्या खालून. एकच पर्याय होता आपल्याकडे. एकच पर्याय होता टेम्पोच्या खालून येणं. आता आपण गिरगावला चाललोय. इथले गणपती दाखवले पण आतमध्ये जायला अलाउड नाही. तर आपण बाहेरून जेवढे गणपती आतमध्ये चालले ते दाखवलेत. आता आपण गिरगावला जाऊया. तिकडचे गणपती पण तुम्हाला दाखवतो. गया कब तक गया.
काय रे बारक्या पोराची मस्ती घेतो. ही गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर आहे मित्रांनो, युनिक एकदम. पाहू शकता खूप सुंदर. पाहू शकता गणपती बाप्पा किती सुंदर आहे. इतकी सुंदर गाडी सजवली आपल्या गणपती बाप्पासाठी. गणपती बाप्पाला निरोप द्यायचा तर असा मित्रांनो एकदम गणपती बाप्पा पण खुश होऊन गेले पाहिजे. पाईपलाईनचा महाराजा मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर आहे. दोन्ही गणपती कडक आहेत बाहेर. तर मित्रांनो आता आपण गाडी लावली इकडे आणि आता गिरगावला आपण चालत चाललोय. तर मजा येणार आहे. आता अजून आपले मित्र पण भेटलेत आपल्याला, तर आता आपण यांच्यासोबत प्रवास करणार आहे. मित्रांनो आपल्याला चिंतामणी बाप्पाचं आता दर्शन झालेलं आहे आणि मगाशी पण तुम्हाला दाखवलं, पण परत योगायोगाने परत आपल्याला खूप जवळून दर्शन झालं मित्रांनो. तर आता आपण चाललो आहे गिरगाव चौपाटीला. तो पाहू शकता तुम्ही आपल्या मागे आपला चिंतामणी बाप्पा. तर चला तर मित्रांनो आपला लालबागचा राजा समोर आहे आपल्या परत एकदा आणि खूप मस्त वाटतं तुम्ही. मित्रांनो गर्दी भरपूर आहे पाहू शकता तुम्ही आणि आनंद अंबानी पण तिथे बसला गणपती समोर पाहू शकता. मित्रांनो आपण आलतो रात्री तेव्हा कमी गर्दी होती, पण आता पाहू शकता तुम्ही गर्दी वाढली भरपूर, कारण की आता लालबागच्या राजाचं विसर्जन होणारे पाहू शकता. वाटतो चावून चेक करू आपण गिरगावचा राजा. पोलिसांना पण सल्यूट आहे भाई, ते आपल्यासाठी एवढी सेवा करतात आपली, त्यांच्यासाठी पण सल्यूट आहे. मित्रांनो आता उमरखाडीचा राजा आपला चालला विसर्जनासाठी. मित्रांनो आता आपण गिरगाव चौपाटीला आलोय विसर्जन बघण्यासाठी सर्व गणपतींचे. तुला काय वाटतंय भाई आज? काय वाटतंय आता? चांगलं वाटतंय, आनंद वाटतोय. तुम्ही पाहू शकता इकडे उमरखाडीचा राजा आणि पुढे फोर्टचा राजा आणि मागे लालबागचा राजा येतोय. तर आम्ही वाट बघतोय लालबागच्या राजाची. तर आता उमरखाडीचा राजा निघालाय विसर्जनासाठी, तर ते तुम्ही बघा. गाडी आहे त्याच्याच गाडी आहे बघ जरा. हा भावा हा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा
जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी वनिंद्र माता मुकुटे जळारी कारुण्य सिंधू भवदोद्धारी तुझवीर शंभो मज कोण राही मोरया मोरया मी भारताने तुझी सेवा माझे गुण्यान कोटी मित्रांनो पाणी भाव किती वाढलेलं आहे. आता आरती झाली जस्ट. पाणी भाव किती पर्यंत आलंय. कुठं होतं माझा पाय दिसतोय का? पाय दिसतोय का? पाय नाही दिसत. आत्ता दिसला पूर्ण पाणी कसली आहे. हो घाबरतो बघा. तो घाबरत नाहीये. तर मित्रांनो आपल्याला काय मस्ती आपण आलोय पाण्यामध्ये छोटे बघा पाहू शकता. पूर्ण आता जवळ आले बोटे वगैरे इथे लागल्यात आणि आता लागलं तर राहायचं विसर्जन पण होईल. इमोशनल मुवमेंट मित्रांनो. मित्रांनो बघा हे असते इमोशन. तर आखीना रडायला गुडघ्याच्या वरती पाणी आलंय. अजून वरती अगोदर जावं लागतं. आता थोडं अजून पुढे झाला ना. आता इथे थांबू आपण आणि लालबागचा राजा पुढे गेला की आपण तुम्हाला दाखवू. चला तर मित्रांनो पाहू शकता आता गणपती बाप्पाचं मुकुट सुद्धा काढलेलं आहे बघा. पाहू शकता मुकुट पण काढतायत आता. एन्जॉय करायच्या नादात आपला पॉवर बँक गेला पाण्यात. माझ्या मागच्या खिशात पॉवर बँक होता. माझ्या लक्षातच नाही राहिलं. पॉवर बँक मध्ये पाणी भरते मी नंतर एवढं जर काय लागायला लागलं. शिकवा जरा तुम्ही हात जरा याचे चांगलाच फटका पडला गायची शिकवा जरा काहीतरी. हो राहते काय नाही. पूर्ण भिजली. याचा वायर भिजलाय. आता काढून माझ्या थैलीमध्ये टाकले. बघू आता चालतोय का नाही. घरी जायची होईल होईल चालू आहे. चला होईल होईल चालू. जे होईल ते बघू आपण. चला नऊ झाले तरी आपल्या लालबागच्या राजा झालेलं नाहीये. मागचे गणपती पण त्यामुळे थांबलेले सर्व पण त्यांचे पण होतील. पहिले आपल्या लालबागच्या राजाचं बघून लावायचं. तर मित्रांनो पाहू शकता आपल्या लालबागच्या राजासोबत आपल्या चिंतामणी बाप्पा पण हळूहळू पुढे चालले.
पाहिलं असेल आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पा पण आता सोबतच चाललेला लालबागच्या राजासोबत. तर खूप सुंदर वाटतं मित्रांनो दोघांना बघताना आणि निरोप देताना मित्रांनो वाईट पण वाटते आणि आनंद पण होते की 10 दिवस आपण खूप आनंदात घालवले त्यांच्यासोबत. तर मित्रांनो असंच बघत राहाल आजपर्यंत. चला मित्रांनो पाहू शकता आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीला बोटवरती चढवण्याचं काम करत आहे. भरपूर मित्रांनो कष्ट करायला लागले त्यासाठी सुद्धा पाहू शकता तुम्ही. फायनली मित्रांनो चढवलं आपल्या गणपती बाप्पाला. आणि असा डौल मित्रांनो जसं की खुश येतो घरी जाताना तर मित्रांनो आपला चिंतामणी बाप्पा गेलेला आहे विसर्जनासाठी म्हणजे आपल्या गावी गेला आहे तो मित्रांनो पाहू शकतो. आणि गणपती बाप्पासाठी आनंदाचा क्षण आहे पण आपल्या सर्व भक्तांसाठी मित्रांनो खूप इमोशनल मुवमेंट आहे. पण काय करणार गणपती बाप्पाला पण आपल्या गावी जागाच लागणार आहे. त्याला आपण बाहेर निघू. हे बघा मित्रांनो आपल्या लालबागच्या राजाचं अजून विसर्जन झालं नाही पण इकडे गणपतींचे सर्व प्रभाव वगैरे काढून ठेवलेत ते तुम्ही पाहू शकता. आता थोड्याच वेळात विसर्जन पण होईल मित्रांनो. अजून लालबागच्या राजाचा विसर्जन व्हायला वेळ लागणार आहे आणि आपण 9:30 होऊन गेले. तर आपण कालपासून उभे आहेत चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पाचं विसर्जन म्हणजे होत चालेल. निघाली. हा बोट दिसला तो अजून नाही झालंय. आणि किती गणपती थांबले बघा. चेंबूरचा राजकुमार वगैरे फोर्टचा राजा भरपूर गणपती थांबले. गणपती आहेत. नावं तर एवढं माहीत नाही म्हणून आम्हाला जास्त वेळ होतो आणि थकलोय पण खूप. भरपूर थकलोय हा, मित्रांनो. पूर्ण दिवसभर वाजून न झोपता इथे आलोय. मयूर पण काल सकाळपासून इकडे आणि माझ्यामुळे परत तो आला. आणि ओंकार पण थकलाय. बिचारा भाऊ पण थकलाय आपला आता. तर निघतो बाप्पा. माफी असावी की लास्ट पर्यंत आम्हाला नाही थांबता आलं पण आम्ही मनापासून तुम्हाला निरोप द्यायला आलो याचा आम्हाला आनंद आहे. हो आम्हाला त्याचा आनंद आहे की आम्ही तुम्हाला निरोप द्यायला आलो. भले पूर्ण जाताना नाही पाहू शकलो कारण की आम्हाला बघू पण शकलो नसतं आम्ही कारण की अटॅचमेंट असते मित्रांनो. खूप संधी आहे की आम्ही पाण्यापर्यंत पोहोचून तुम्हाला बघत राहिलो. तर आता आपण कसा वाटला ब्लॉग आणि 10 दिवस आमचे खूप आनंदात गेले मित्रांनो. आशीर्वाद चांगले दिवस दिले. आत्ताचे मागचे दिवस आम्ही थोडे सॅड होतो पण या 10 दिवसांमध्ये आम्हाला काहीच आठवलं नाही की मागे काय झालं. हो पण यावर्षी मी खुश होतो कारण की मला ह्यानीच म्हणजे सुरुवात केली की आपण आगमन वगैरे करू. तर मित्रांनो तेव्हापासूनच माझ्या आनंदाची सुरुवात झाली आणि गणपती बाप्पांनी मला आशीर्वादामध्ये असा चांगला मित्र दिला. मित्र बनण्यापेक्षा भाऊ दिला मित्रांनो मला चांगला. तर मला खूप आनंद वाटतो आणि कसा वाटला ब्लॉग आवडलाच असेल नक्की. आणि एक विनंती करतो की लास्टपर्यंत शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि हा खूपच मेहनत घेतोय. रात्री झोपतही नाही. डोळे झाकता ब्लॉग एडिट करून सोडतोय. मग सकाळी 2 ब्लॉग सोडले मित्रांनो. हो आणि लास्टपर्यंत तुम्ही थांबला त्याचा अर्थ तुम्हाला ब्लॉग आवडलेला आहे. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला कारण की असेच आपण फिरणार एन्जॉय करणार सर्व ब्लॉग तुम्हाला दाखवणार. तर चला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. चला लवकर येणार बाप्पा. A few minutes later. हे बघा मित्रांनो आपण पुढे येऊन फक्त 5 मिनिटं झाले आणि लालबागचा राजा बघा विसर्जनासाठी निघाला पण सुद्धा. बाई चला आपल्या नशिबात विसर्जन बघणं नसेल पण विसर्जनाला जाणं होतं. हां हे महत्त्वाचं आहे. तर चला बघूया आपण पुढे. गणपती बाप्पा मोरया. लवकर या. मित्रांनो कोणीतरी ना भुंडेने आपल्या ना गाडीचं लॉक तोडलेलं. या बिचारा दादाने आपल्याला ना हेल्प केली माहिती आहे का. हे सगळे भेंडी कोणच नाही बोलत होते. सगळे बोलत होते नाही पण बिचाऱ्याने हेल्प केली आपल्याला. काय बोलतो विनायक.
मस्त काम केलं त्यांनी. तो इकडे ना लॉक कोणच बनवून देत नाही, कारण चोरी वगैरे त्या गाड्या येतात. हा, म्हणून. तर म्हणून आम्हाला ही परमिशन नसते करायची. हा. तर त्याला काय आम्ही भरपूर request केली बोललो, त्याला. आम्ही तसे नाही, आम्ही गणपती बाप्पाच्या विसर्जनामधून आलो लालबागच्या राजाच्या. तर तिकडून आम्ही आलो, आम्हाला दे करून. आमच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी आमचं काम करून दिलं. आणि गाडी चालू पण झाली. नव्हतं, तो करायला त्यांनी ट्राय केलं तरी होत नव्हतं. पण शेवटी नंतर केलं बोललो त्याने. त्याला, भाई काय तर जुगाड होतं, तो बघ तुम्हाला चेंजच करावं लागेल डायरेक्ट. हा. तेव्हा बोललो काय तर जुगाड होत तर बघ. मग त्यांनी शेवटी तेल टाकलं आणि तेल टाकून त्यांनी खोलायला बघितलं. ते झाले तेल टाकून त्यांनी शेवटी लॉक खोलून दिला माझा. टेम्पररी का होईना पण घरी जाऊन आपण हे करू. हा. म्हणजे आपण बिल्डिंग वाल्यांनी तोडली ना आमची गाडी. हा, इतका घाण माझा टापला मित्र आहे एक सिद्धेश करून. बघितला असं सिद्धेश होता ना ब्लॉग होता. हा, पहिल्या ब्लॉगमध्ये बघितला त्याला आगमनाच्या. त्याची आमच्या दोघांची गाडी आम्ही एका सोसायटीमध्ये पार्क केली होती. थोड्या वेळासाठी फक्त थोड्या वेळासाठी. फक्त टो नाही केली पाहिजे म्हणून. तर त्यांनी आमची गाडी खेचत कशी बाहेर लावायला पाहिजे होती, पण त्यांनी लॉकच तोडून त्यांनी आमची गाडी दोघांची बाहेर लावली. हा, आणि इतकी बेकार अवस्था की चालू पण होत नव्हती. तुम्हाला व्हिडिओ कशी दिसत गाडी असेल. घेऊन गेला तिकडे, मी इकडे आलो घेऊन. सही आहे भाई. आता झाली चालू देवाच्या कृपेने. तर चला निघू आपण. रात्री निघालेलं 10:30 होऊन गेले असं. बघा मित्रांनो, अजून एक प्रॉब्लेम आपल्या समोर आलता. आपल्या टायर पंक्चर झालता म्हणजे मला तर वाटतं आपण केलतच भाई. गेलाय त्यांनी, गेला होता. जो पण भुंडे आहे ना भाई, लय शातीर येतो, चोर आहे साला. कारण की असं नॉर्मल लोकांना लॉक बिक तोडता येत नाही. नॉर्मल लोक, संसारी लोक असे करणारच नाही. ज्यांना संस्कार चांगले ते असलं करणार नाही. भुंडे आला कोण आहे ना,